हॅलो 11th कॉमर्स ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टुडंट्स सेकंड चॅप्टर ट्रेड हा आपण सुरू केला होता. यामधील इंट्रोडक्शन अँड मिनिंग हा फर्स्ट पॉईंट घेतला. टाईप्स ऑफ ट्रेड घेतले. 2 टाईप्स ऑफ ट्रेड आहेत. फर्स्ट आहे इंटरनल ट्रेड हा पहिला. त्यानंतर होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड पाहिलं. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेडमधील एक्सपोर्ट ट्रेड, त्याची मिनिंग, एक्सपोर्ट प्रोसिजर पाहिली. त्यानंतर आपण इम्पोर्ट ट्रेड हा सुरू केला होता, त्याची मिनिंग पाहिली कालच्या लेक्चरमध्ये. आणि इम्पोर्ट प्रोसिजर हे आपण सुरू केलं होतं. इम्पोर्ट प्रोसिजर निर्यात व्यापार आणि निर्यात व्यापाराची प्रोसिजर प्रक्रिया हे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुरू केलं होतं. इम्पोर्ट ट्रेड आपण सुरू केलं होतं. निर्यात व्यापार ज्याला म्हणण्यात येतं. इम्पोर्ट ट्रेड रेफर्स टू द परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्रीमधून म्हणजेच विदेशामधून परचेस करणे, विदेशामधून वस्तू खरेदी करणे यालाच इम्पोर्ट ट्रेड असं म्हणलं जातं. आयात व्यापार ज्याला म्हणण्यात येतो. विदेशामधून गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करणे यालाच इम्पोर्ट ट्रेड असं म्हणतात. या इम्पोर्ट ट्रेडचे काही प्रोसिजर म्हणजेच इम्पोर्ट ट्रेड करायचं असेल, परदेशातून फॉरेन कंट्रीजमधून गुड्स परचेस करायचे असतील तर त्यासाठीच्या काही प्रोसिजर आहेत. ते आपण प्रोसिजर लास्ट लेक्चरमध्ये सुरू केलं होतं. इम्पोर्ट प्रोसिजर आयाताची कार्यपद्धती. फर्स्ट होती प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक अवस्था. यामध्ये येतं रजिस्ट्रेशन, नोंदणी करणे, निगोशिएशन, वाटाघाटी करणे. सेकंड आहे प्री इम्पोर्ट स्टेज, आयातापूर्वीची अवस्था. यामध्ये कोटा सर्टिफिकेट, ठराविक हिस्सा प्रमाणपत्र. सेकंड नंबरचा आहे फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स, फॉरेन एक्सचेंजचं क्लिअरन्स घेणं, मंजुरी घेणं. थर्ड नंबर आहे ऑर्डर प्लेसमेंट, आदेश योग्य व्यक्तीस देणे. फोर्थ नंबर आहे लेटर ऑफ क्रेडिट, उधारीचं पत्र. फिफ्थ नंबर आहे C&F एजंट, C&F एजंटची अपॉइंटमेंट करणे. आणि 6 नंबर आहे शिपमेंट ॲडव्हाइस, वस्तू चढविण्याचा, वस्तू लोड करण्याचा आदेश. त्यानंतर C नंबरचा आहे इम्पोर्ट स्टेज, आयात अवस्था. आणि लास्ट D नंबर आहे पोस्ट इम्पोर्ट स्टेज, आयातानंतरची अवस्था. या 2 स्टेज आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पोर्ट स्टेज पाहूया. थर्ड स्टेज आहे इम्पोर्ट स्टेज. त्यामधील फर्स्ट आहे रिसिप्ट ऑफ डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट्सची, कागदपत्राची पोचपावती. यामध्ये द इम्पोर्टर रिसिव्ज the documents sent by the exporter through his bank. The documents include bill of lading, packing list, commercial invoice, certificate of origin, certificate of inspection, etc. निर्यातदाराने पाठवलेली कागदपत्रे इम्पोर्टरकडे त्याच्या बँकेमार्फत प्राप्त करतो. कागदपत्रामध्ये डॉक्युमेंट्समधील पुढील डॉक्युमेंट्सचा समावेश होतो. त्यामध्ये बिल ऑफ लोडिंग, वस्तू चढविल्याचं, लोड केल्याचं बिल. पॅकिंग लिस्ट काय काय आहे, त्यामध्ये कमर्शियल इनव्हॉइस आहे, व्यावसायिक बिल आहे का, त्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इन्स्पेक्शन, निरीक्षणाचं प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्सची त्याच्याजवळ रिसिप्ट असली गेली पाहिजे. त्यानंतर सेकंड नंबर आहे बिल ऑफ एंट्री, बिल प्रवेशाची एंट्री. क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट
prepare bill of entry which is required for custom clearance. The bill of entry gives detail about number of packages, quality of goods, price of goods, etc. जी कस्टम क्लिअरन्स आहे म्हणजे सीमाशुल्क पूर्ततेसाठी आवश्यक असलेली बिल ऑफ एंट्री हे C&F एजंटाकडून तयार करतात. यामध्ये पॅकिंग केलेल्या वस्तूंची यादी आणि किंमत यांचा समावेश असतो. त्यानंतर थर्ड, डिलिव्हरी ऑर्डर, ताबा आदेश. द क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट ऑब्टेन डिलिव्हरी ऑर्डर फ्रॉम द शिपिंग कंपनी. The shipping company gives the delivery order on payment of freight. Delivery order help to unload the goods from vessel. ताबा आदेश, डिलिव्हरी ऑर्डर कंपनीकडून क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंटाकडून डिलिव्हरी ऑर्डर मिळविते. माल वाहतुकीचे पैसे दिल्यानंतर कंपनी गुड्सचा ताबा आदेश देते म्हणजेच डिलिव्हरी ऑर्डर देते. त्यामुळे गुड्स घेणे या डिलिव्हरी ऑर्डरमुळे सोपे जाते. कस्टम क्लिअरन्स, सीमाशुल्कची क्लिअरन्स घेणे. कारण फॉरेनमधून गुड्स परचेस करतो आहे आपण कस्टम अधिकाऱ्याकडनं, तर त्यांचं क्लिअरन्स घेणं आवश्यक आहे, तरच आपण गुड्स आपल्या मिळवू शकतो. The purpose of custom clearance is to get the document certified the custom authority. The document includes bill of loading, bill of entry and packing list. सीमाशुल्क अधिकाऱ्याकडून कागदपत्रे काय सर्टिफाईड करून घेणे, ॲथॉरिटीकडे प्रमाणित केली जातात. यामध्ये या डॉक्युमेंटचा समावेश होतो. माल, गुड्स लोडिंग केल्याचे बिल, त्यानंतर बिल ऑफ एंट्री, प्रवेशाबाबतचे बिल आणि पॅकेजिंगची यादी इत्यादी गोष्टींचे डॉक्युमेंट्स कस्टमकडनं क्लिअरन्स केले जातात. त्यानंतरची लास्ट स्टेप आहे इम्पोर्ट संदर्भातील पोस्ट इम्पोर्ट स्टेज, आयातानंतरची अवस्था. म्हणजे पोर्ट ट्रस्ट ड्यूज. यामध्ये फर्स्ट नंबर पोर्ट ट्रस्ट ड्यूज. The clearing and forwarding agent has to make payment of port trust dues. Clearing and forwarding एजंटाकडून पोर्ट ट्रस्ट ड्यूजचा करण्याबाबतची देयके देतात. सेकंड नंबर कस्टम ड्युटी, सीमा शुल्क. द C&F clearing and forwarding agent has to make payment to custom authorities in respect of importing goods. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना C&F एजंट जे इम्पोर्ट केलेले गुड्स आहेत यांचे सीमाशुल्क म्हणजे कस्टम ड्युटी देतात. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट अंडर फ्री ऑन बोर्ड कॉन्ट्रॅक्ट. फ्री ऑन बोर्ड कॉन्ट्रॅक्टनुसार, करारानुसार इम्पोर्टर विमाचा म्हणजे इन्शुरन्सचा हप्ता देतो. त्यानंतर पेमेंट ऑफ फ्रेट. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट ऑफ फ्रेट अंडर शिपिंग कॉन्ट्रॅक्ट. वस्तू चढविण्याच्या म्हणजेच लोड करण्याच्या करारानुसार इम्पोर्टर माल वाहतुकीचे भाडे देतो. पेमेंट ऑफ फ्रेट, माल वाहतुकीचे भाडे देतो. त्यानंतर एक्सपोर्टर्स पेमेंट. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट टू द एक्सपोर्टर ॲज पर द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. द एक्सपोर्टर ड्रॉज अ बिल ऑफ एक्सचेंज फॉर द पेमेंट. निर्यातदाराचे म्हणजेच एक्सपोर्टरचे पेमेंट देणे. करारातील कॉन्ट्रॅक्टच्या अटीनुसार इम्पोर्टर निर्यातदाराचे देणे देतो. जो कोणताही एक्सपोर्टर आहे त्या एक्सपोर्टर धारकाला बिल ऑफ एक्सचेंज तयार करतो, त्याचं पेमेंट देऊन
टाकतो. त्यानंतर फॉलो अप, पाठपुरावा करणे. द इम्पोर्टर नीड टू टेक फॉलो अप इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट गुड्स. इफ देअर एनी डिस्क्रिमिनन्स, इम्पोर्टर शुड इन्फॉर्म द एक्सपोर्टर. आयातदार आयात वस्तूसाठीचा फॉलोअप घेतो. जर वस्तूमध्ये काही विसंगती असेल, काही गोष्टी डिस्क्रिमिनीज असतील, काही अनगिनत गोष्टी घडलेल्या असतील, तर अशा वेळेस त्या एक्सपोर्टरला ज्याच्याकडून गुड्स फॉरेनमधून परचेस केलेला आहे त्याला कळविले जाते. अशा पद्धतीने आपण इम्पोर्ट संदर्भातील प्रोसिजर या ठिकाणी संपलेली आहे. तर या इंटरनॅशनल ट्रेडमधील एक्सपोर्ट इम्पोर्ट या दोन पाहिल्या. त्यानंतरची 3rd नंबरची स्टेप आहे पुढील इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि त्यानंतर आहे इंटरपोर्ट, आयात निर्यात आणि पुनर्निर्यात व्यापार. यामधील 3rd नंबरचे आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे लास्ट नंबरचं इंटरपोर्ट ट्रेड, पुनर्निर्यात व्यापार. द टर्म इंटरपोर्ट historically referred to a seaport or warehouse where goods would be imported for storage, a process before re-export. It also refers to practice of re-exporting goods with or without processing or repackaging them again. It is mainly used to refer duty free port with the high volume of re-export trade. इंटरपोर्ट ट्रेड, पुनर्निर्यात व्यापार म्हणजेच बाहेरील देशातून आयात केलेला वस्तू गोडाऊनमधून साठवून ठेवला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून किंवा प्रक्रिया न करता तोच इम्पोर्ट केला जातो आणि पुन्हा दुसऱ्या देशातून एक्सपोर्ट केला जातो. अशा व्यापारास इंटरपोर्ट ट्रेड असे म्हणतात. म्हणजेच बाहेरून माल मागवणे फॉरेन कंट्रीमध्ये आणि त्याच गुड्सवरती प्रोसेसिंग करून पॅकेजिंग करून पुन्हा त्याला रिसेंट करून पाठवून देणे, त्यालाच इंटरपोर्ट ट्रेड असं म्हणण्यात येतं. या संदर्भातील आपल्याला फिगर व्यवस्थित दाखवण्यात आलेला आहे. इंडिया उदाहरण दाखवण्यात आल्यामध्ये लक्षात येईल. इंडिया टू जपान काय केलं जातं? एक्सपोर्टिंग. साऊथ आफ्रिके इम्पोर्टिंग टू रॉ मटेरियल फ्रॉम आणि त्यानंतर काय केलं जातं? निर्यात प्रक्रिया केलेला माल जपान. म्हणजेच काय झालं? साऊथ आफ्रिकेमधून गुड्स इंडियामध्ये येतो. इम्पोर्टिंग रॉ मटेरियल कच्चा माल, त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि ती प्रोसेस केल्यानंतर आफ्टर अ प्रोसेस एक्सपोर्टिंग टू जपान. म्हणजेच साऊथ आफ्रिकेकडनं गुड्स इंडिया मागवतो, त्याच्यावर प्रोसेस करतो आणि तो प्रोसेस केलेला गुड्स परत जपानला पाठवतो. त्यालाच काय म्हणलं जातं? इंटरपोर्ट ट्रेड. इम्पोर्ट करून साऊथ आफ्रिकेवरनं गुड्स इंडियामध्ये येतो आणि इंडियावरनं त्याला प्रोसेस करून आफ्टर प्रोसेसिंग जपानला पाठवण्यात येतं. त्यालाच काय म्हणण्यात येतं? इंटरपोर्ट ट्रेड. साऊथ आफ्रिकेवरनं इम्पोर्टिंग टू रॉ मटेरियल फ्रॉम इंडियाला आलं, इंडियामध्ये एक्सपोर्टिंग टू ॲक्रॉस प्रोसेस, त्यावरतीची प्रोसेस झाली त्या रॉ मटेरियलवरती, फिनिश्ड प्रोडक्ट करून ते जपानला पाठवण्यात आलं. याचाच अर्थ यामध्ये जे कोणतेही ट्रेड झाला, व्यापार झाला, त्याला काय म्हणण्यात येतं? इंटरपोर्ट ट्रेड. At interport, goods do not face any import and export duties upon shipment from the port. मालावरती गुड्सवरती कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया होत नसल्यास, आहे तसाच गुड्स पाठवल्यास त्यासाठी कोणत्याही प्रकारची ड्युटीज, त्याला कसल्याही सीमाशुल्क लागू केले जात नाही. या ठिकाणी आपला इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट ट्रेड हा संपला आहे. या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 2 ट्रेड हा फिनिश झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये यावरील डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजेच फरक स्पष्ट करा आपण
पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.